राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय। आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली। कबर हटवण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनही केली जात आहेत। औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरी मशिदीप्रमाणेच कारसेवा करू असा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिला आहे। तेव्हा छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जालना, जळगाव यासह राज्यातल्या विविध शहरांमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यावरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालेले होते। या विविध शहरांमध्ये या संघटनांकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। दरम्यान यानंतर त्यांनी आता जर कबर हटली नाही तर कार सेवा करण्याचा इशारा सरकारला दिला आहे। औरंगजेबाची कबर उचलून फेकण्याचा निर्धार केला असल्याचं विहिंपचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी जाहीर केलं। रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला आम्ही कार सेवा करण्याचं जाहीर केलं होतं आणि करून दाखवलं। तसंच आता चलो संभाजीनगरचं आव्हान करू। मोठ्या संख्येने कार्यकर्ते संभाजीनगरला जातील, मात्र त्यावेळेला वेळ लागेल। टप्प्याटप्प्यानं आंदोलन पुढे जाईल असं शेंडेंनी सांगितलं। जसं राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या वेळेला आम्ही म्हटलं होतं कार सेवा करेंगे म्हणजे काय करेंगे, वही करेंगे। तो यहाँ पे भी कार सेवा, इथेही कार सेवा करू आणि तोपर्यंत सरकारला आमचं निवेदन आहे, त्यांना खूप वेळ देणार आहोत। त्या वेळेमध्ये त्यांनी निर्णय घ्यावा, स्वतः ते सगळं तिथून हटवावं। नाही झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान करू, चलो संभाजीनगर आणि थडगा हटवण्याचं काम करू। औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटलेला असताना भाजपा नेते सुनील देवधर यांनी मोठं व्यक्त केलं। त्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करा, त्यामुळे तिथलं पर्यटन वाढेल अशी टीका देवधर यांनी केली। औरंगजेबाची कबर उखडणं कायद्यानं शक्य होत नसेल तर हा पर्याय चांगला आहे असा टोलाही देवधरांनी लगावला। तर हे देवाभाऊंचं राज्य म्हणजे कायद्याचं राज्य असल्याचंही त्यांनी पुढे म्हटलंय। देवाभाऊंचं जे सरकार आहे ते कायद्याचं राज्य आहे, त्याच्यामुळे कायदा हातात घेऊन कुठलीही गोष्ट केली नाही पाहिजे। आणि औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याच्या कबरीचं काही औचित्य नाही, ती उखाडून टाकली पाहिजे, याच्याशी मी सहमत आहे। पण जर तुम्हाला उखडता येत नसेल, निदान त्याच्यावरती थुंकण्याची तर व्यवस्था करा, लोक येतील आणि थुंकतील त्याच्यावरती। औरंगजेबाच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या पुरातत्व विभागाचं संरक्षण आहे, त्यामुळे त्या जागेला संरक्षण देणं हे महाराष्ट्र सरकारला क्रमप्राप्त आहे आणि ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचं फडणवीस म्हणाले। खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो। औरंगाबादच्या कबरीवरून सध्या चांगलाच वाद सुरू आहे। औरंगजेबाच्या या कबरीसाठी किती खर्च आला, औरंगजेबानं टोप्या तयार करून जे पैसे साठवले होते त्याच पैशातून ही कबर बांधण्यात आली, त्यामुळे उरलेल्या पैशांचं काय केलं, औरंगजेबाच्या गुरुच्या बाजूलाच त्याची कबर का आहे, या कबरीची देखरेख कोण करतं, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। याबाबतचा आमच्या प्रतिनिधींनी इतिहास अभ्यासकांशी आणि कबरीची देखभाल करणाऱ्यांच्या कुटुंबांशी संवाद साधलाय, आपण जाणून घेऊया। औरंगजेबाची कबर खुलताबादेत का आहे, का औरंगजेबाची इच्छा होती की आपला शेवट हा खुलताबादमध्ये व्हावा, का इथेच कबर व्हावी, हे सगळं जाणून घेणार आहे। माझ्यासोबत काही अभ्यासक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। खरं तर औरंगजेब याला शेवट अहमदनगरमध्ये झाला, पण कबर इथे खुलताबादमध्ये व्हावी अशी इच्छा का होती? औरंगजेब बादशाह जब यहाँ आए तो उनकी हिस्ट्री मालूम करे कि ये मोहम्मद पैगंबर की औलाद में से है
72,000 बच्चों को उन्होंने शिक्षा दिए, रोज़ 37,000 लोग का खाना खाते थे और इनको 14 ज़बानें आती थी और बहुत बड़े सूफी संत है। तो औरंगज़ेब बादशाह ने इच्छा करे कि ये गुरु की समाधि पर हाथ रख के अपना इनको गुरु माने और वसीयत करिए मेरा हिंदुस्तान में कहीं भी इंतकाल हो जाए तो ये गुरु के चरणों में लाके दफन करना। ये यहाँ पर जो सूफी संत हज़रत निज़ामुद्दीन सूफी संत है जो दिल्ली के अंदर है, हज़रत निज़ामुद्दीन औलिया बोलते, उनके 1400 मुरीद दिल्ली से दौलताबाद आई थी और उन्होंने दौलताबाद में वहाँ गर्दी और बादशाह लोगों की भाग दौड़ देख के उन्होंने खुलदाबाद का ये पहाड़ी इलाका था, इसको पसंद करे और इसका नाम रखे खुलदाबाद। खुल का मतलब जन्नत और जन्नत आबाद है। फिरोज अहमद आहे, खादिम मकबरा औरंगजेब। मी छठी पिढीमधून आहे। औरंगज़ेब की जो कब्र पे जो पौधा लगा हुआ है वो सब्ज़े का पौधा है। सब्ज़ा यानी वो शरबत में अपन डाल के पीते हैं, फालूदे में रूह अफ़ज़ा। का ते सब्जा आहे जी, तो का सब्जाच का दुसरं का झाड नाही तिथे? ऐसा कुछ भी नहीं, हरा पौधा लगाना उनका ऐसा वो था, इसलिए सब्ज़े का जो है जी आलमगीर बादशाह ने देखेगा जो सब्ज़े का झाड़ है ये 1 साल तक ख़राब नहीं होता, वो झाड़ रहेगा तो अल्लाह का जिक्र करेंगे, मेरे दर्जात बुलंद होंगे, इसके आसे उन्होंने सब्ज़े का झाड़ भी पसंद किया। नेमकं इतिहास काय होता? औरंगजेबाला इथेच काय यावंसं वाटलं, इथेच आपला का शेवट व्हावा? खुलताबाद म्हणजे खुल म्हणजे काय, बाद म्हणजे काय, ह्या सगळ्याची आपण जाणून घेतलं आहे आणि यांच्या मते असं या सगळ्याच्या हिस्ट्री जी आहे ती आपण पाहिलेली आहे आणि नेमकं का इथे औरंगजेब आला त्याचं उत्तर आपण या अभ्यासकाकडनं जाणून घेतलं आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।